नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सर्वांचा नाश्ता झाल्यानंतर जानकी आणि ऐश्वर्या नाश्ता करण्यासाठी बसतात. एक एक पोह्यांचा घास घेतात, परंतु त्यामध्ये मीठ ऐश्वर्याने काही घातलेले नसते आणि ते सर्व तिने मुद्दामच केलेले असते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अहो वहिनी, यामध्ये मीठ नाही, मग सर्वांनी पोहे खाल्लेच कसे? तेव्हा जानकी म्हणते की हे तर आपले रणदिवे कुटुंब आहे. तू पहिल्यांदाच हे पोहे केले होते, मग कुठल्याही नवीन मुलीला वाटते आपण सासरी गेल्यानंतर आपल्या हातून जो पदार्थ झाला तो चांगलाच व्हावा म्हणून आणि त्याचे सर्वांनी कौतुक करावे. मग अशा वेळी तो पदार्थ बिघडला तर तेव्हा जर सर्वांनी नावं ठेवली तर त्या मुलीला कसे वाटेल? म्हणून सर्वांनी तुझे मन जपले, तुला कोणी काही म्हटले नाही, दुखावले नाही. हीच तर नात्यांची गंमत आहे. सर्वांना सांभाळून घेणे हेच तर म्हणजेच कुटुंब, फॅमिली बॉन्डिंग. आणि जसे मी तुला सांगितले की सारंग भाऊजींना काय आवडते, तसेच या घरामध्ये कुणाला काय आवडते, कुणाला काय आवडत नाही हे तू जाणून घ्यायचे. आणि स्वयंपाकाचं जर म्हणशील तर मला माहिती आहे की तुला ते येत नाही, तुझी प्रॅक्टिस नाही, पण जेव्हा तू स्वयंपाक करशील तुझा हळूहळू हात बसेन सुद्धा. टेन्शन घेऊ नकोस, तुला सर्व काही येईलच. आणि तू टेन्शन घेऊ नको, कारण पोहे छानच झालेत, मऊ झालेत, मोकळे झालेत. जानकी पोह्यामध्ये मीठ टाकून त्याचा एक घास घेते आणि परत ऐश्वर्याला म्हणते की खरंच मीठ टाकून खूपच छान लागतात. तेव्हा ऐश्वर्या मात्र विचार करते की खरंच काय चिकट माणसं आहे ही, तुटतच नाही. त्यानंतर इकडे ऋषिकेश आणि सारंग हे गाडीतून येत असतात, तर सारंग हा मध्येच उतरतो आणि ऋषिकेश तिथे थांबलेलाच असतो. तेव्हा समोरून विक्रांत बाईक करून जात असतो. तेव्हा ऋषिकेशचे विक्रांतकडे लक्ष जाते. ऋषिकेश म्हणतो की विक्रांतराव, आणि काल तर शर्वरीने सांगितले होते ते तर मुंबईला गेले. आणि त्याला शर्वरीचे बोलणे आठवते आणि नक्कीच शर्वरी आपल्यापासून काहीतरी लपवते हे त्याच्या लक्षात येते. तो लगेच जानकीला फोन करतो, तर जानकी फोन घेते आणि बोलला काय झाले, विसरले का काही असे विचारते. तर ऋषिकेश म्हणतो की नाही ग. ऋषिकेश म्हणतो की जानकी काहीतरी गडबड आहे की, कारण आता सारंगला ड्रॉप करून मी ऑफिसलाच निघलो होतो, तेवढ्यात विक्रांतराव मला समोर दिसले. तेव्हा जानकी म्हणते की काय विक्रांत भाऊजी, काय बोलता तुम्ही? आणि शर्वरी वंश म्हणाल्या की ते मुंबईला गेले, काहीतरी त्यांचे शूट वगैरे आहे ते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी, शर्वरी आपल्याशी काहीतरी खोटं बोलते. अगं मी विक्रांतरावांना माझ्या डोळ्यांनी पाहिले. तेव्हा जानकी म्हणते की अहो तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल, वंश आपल्याशी खोटं का बोलतील? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की गैरसमजाला काही स्कोप नाहीच, ते येथेच आहे आपल्याच गावात. तेव्हा जानकी म्हणते की काय विक्रांत भाऊची गावातच आहे, आणि कालपासून जेव्हा शर्वरी वंशचा मूड पाहिला तर मला सुद्धा त्यांच्याबद्दल काहीतरी डाऊट येतोच. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हे बघ जानकी, तू शर्वरीशी व्यवस्थित बोल, ती नक्की तुझ्याशी मन मोकळे करेल, त्यामुळे तू एकदा तरी तिच्याशी बोल प्लीज, जाणून घेऊयात की नक्की काय झाले ते. तेव्हा जानकी म्हणते की हो नक्की, मी पाहते माझ्याकडून काही प्रयत्न होतात की काय. आणि जानकी फोन ठेवते. तेव्हा जानकी लगेच शर्वरीच्या रूमकडे येते आणि शर्वरीला आवाज देऊ लागते की शर्वरी वंश दरवाजा उघडा, परंतु दरवाजा मात्र उघडा असतो. तर जानकी आवाज देत आतमध्ये येते आणि कुठे गेले असतील ह्या, तर जानकीला तिच्या पायाजवळ शर्वरीची ही बॅग म्हणजे लागते. तेव्हा जानकी लगेच ती बॅग उचलते. बॅगा मात्र यांनी अशाच खाली ठेवल्या म्हणून त्या बॅग मधून सर्व कपडे खाली पडतात. तर तेव्हा जानकी ते कपडे उचलायला लागते आणि परत बॅगमध्ये ठेवत असते. तर जानकीला त्यामध्ये डिव्होर्स पेपर्स सापडतात. तर ते पेपर जेव्हा जानकी वाचते तर जानकीला धक्काच बसतो आणि ते डिव्होर्स पेपर्स पाहून जानकी विचार करते की म्हणजे ऋषिकेश जे काही बोलत होते. आणि जानकी ते पेपर चेक करत असते, तेवढ्यात शर्वरी दरवाजात येते. तर शर्वरीला धक्काच बसतो. तेव्हा जानकी विचारते की शर्वरी वंश हे काय आहे, डिव्होर्स पेपर्स? विक्रांत भाऊजींनी तुम्हाला डिव्होर्स पेपर्स दिले का? तेव्हा मात्र शर्वरी काही उत्तर देत नसते. तर जानकी म्हणते की शर्वरी वंश, मी तुम्हाला काय विचारते, हे सर्व कधी, कसे आणि तुम्ही आम्हाला का सांगितले नाही? इथपर्यंत गोष्ट गेलीच कशी? हे बघा, तुम्ही कोणताही ट्रेस घेऊ नका, दडपण घेऊ नका, आम्ही कायम तुमच्या पाठीशी आहोत, नेमकं सांगा की काय झाले ते. तेव्हा शर्वरी काहीच उत्तर देत नाही आणि डायरेक्ट ती जानकीच्या मिठीत येते आणि खूप रडत असते. जानकी तिला जवळ घेते आणि शर्वरी वंश काय झाले असे पुन्हा विचारते आणि समजावते सुद्धा. आणि वंश तुम्ही येथे बेडवर बसा, रडू नका म्हणून जानकी घाईने पाणी पिण्यासाठी देते. शर्वरी नाही म्हणते आणि खूप रडत असते. तर जानकी म्हणते की शर्वरी वंश तुम्ही शांत व्हा अगोदर, आणि विचारते की हे सर्व इतक्या टोकाला कसे गेले. तेव्हा शर्वरी रडत म्हणते की वहिनी, मला डिव्होर्स नाही द्यायचा ग, माझे विक्रांतवर खूप प्रेम आहे, तुला माहिती आहे वहिनी. तर जानकी म्हणते की हो मला माहिती आहे ते, आणि मला हे सुद्धा माहिती आहे की विक्रांत भाऊजींचे सुद्धा तुमच्यावर तितकेच प्रेम आहे.
तेव्हा शर्वरी म्हणते की त्याचे जर प्रेम असते तर त्याने हे डिव्होर्स पेपर दिलेच नसते. तेव्हा जानकी म्हणते की नक्कीच असे काहीतरी झाले, नाहीतर प्रकरण इथपर्यंत पोहोचलेच नसते. मग तुमचे हे भांडण कशावरून झाले? तुम्ही मला मैत्रीण मानता, मग आपण एकमेकींशी सर्व शेअर्स करतो, हक्काने मला ओरडता, सर्व गोष्टी सांगता, मग इतकी मोठी गोष्ट माझ्यापासून तुम्ही का लपवून ठेवली? मला सर्व जे काही झाले ते व्यवस्थित सांगा. खरंच मला खूप घोर लागला, काळजी लागली. म्हणून जानकी शर्वरीकडून काढून घेण्यासाठी तिची शपथ घालते. तेव्हा शर्वरी रडत म्हणते की वहिनी खूप काही झाले, कुठून सांगू, काय करू, कसे सांगू तेच कळत नाही. तेव्हा जानकी म्हणते की तुम्हाला जिथून वाटते तिथून सांगा, फक्त मन मोकळं करा इतकेच वाटते. तेव्हा शर्वरी सांगते की काही दिवसापूर्वी मी बाहेर गेले होते, मला येण्यासाठी उशीर होणार होता, परंतु मी लवकर घरी आले. तेव्हा मी दरवाजा उघडून पाहिले तर म्हणजे विक्रांत हा एका मुलीला हातामध्ये हात घेऊन तिच्यासोबत, मी तुझ्यासोबत आहे ना, तू काळजी करू नको, आणि रुपालीने सुद्धा त्याचा हात हातामध्ये घेतलेला असतो आणि थँक्यू ती विक्रांतला बोलत असते. आणि तेव्हा ती मुलगी जायला निघते तरी सुद्धा ती म्हणते की विकी, मी तुला किती वेळेस थँक्यू म्हटले, पण तुझे आभार कसे मानू तेच समजत नाही, आणि किती वेळेस तुला थँक्यू म्हणू हे सुद्धा मला नाही कळत. तेव्हा विक्रांत तिला म्हणत असतो की अगं बाद झाले, किती थँक्यू म्हणशील, इट्स ओके, म्हणून दोघे एकमेकांच्या हातामध्ये हात घेतात आणि एकमेकांना मिठी सुद्धा मारतात. शर्वरी मात्र हे सर्व पाहते तर तिला धक्काच बसलेला असतो आणि ती मुलगी जाताना परत विक्रांतला म्हणते की ही गोष्ट फक्त तुझ्यात आणि माझ्यातच ठेवायची, लक्षात आहे ना? तर विक्रांत खुश होऊन तिला ऑफकोर्स म्हणत असतो, म्हणजे नक्की काहीतरी परत शर्वरीचा गैरसमज झालेला असतो. तेव्हा ती मुलगी तेथून जायला निघते तर शर्वरी लगेच दरवाजाच्या मागे लपते आणि तेव्हापासून शर्वरीच्या मनामध्ये विक्रांतविषयी संशय निर्माण झालेला असतो. तेव्हा जानकीला हे सर्व सांगितल्यानंतर जानकी म्हणते की काय, आणि ती बाई कोण होती? तेव्हाच तुम्ही विक्रांत भाऊंजीला हे सर्व का विचारले नाही? तेव्हा शर्वरी म्हणते की हो, असे कसे विचारणार नाही, मी सर्व विक्रांतला विचारले. ती रुपाली कोण आहे? तर विक्रांत माझ्याच अंगावर आला आणि मला म्हटला प्रत्येक गोष्ट तुला सांगण्यासाठी मी बांधील नाही म्हणून. तेव्हा जानकी म्हणते की काय शर्वरी वंश हे सर्व विक्रांत भाऊजी म्हटले का? शर्वरी म्हणते की विक्रांत असे त्या मुलीला का म्हटला हे मला शोधून काढायचे होते, म्हणून मी विक्रांतच्या नकळत त्याच्या मोबाईलवर बँकेचे डिटेल्स चेक केले. तेव्हा मला काय सापडले माहिती आहे की विक्रांतने त्या मुलीच्या नावावर 4 लाख रुपये ट्रान्सफर केले म्हणून. आणि शर्वरी आपल्या मोबाईल मधील ते सर्व डिटेलचे फोटो दाखवते आणि वहिनी याचाच मी जाब विचारण्यासाठी विक्रांतला गेले. तेव्हा विक्रांत माझ्यावर खूप ओरडला. तेव्हा त्याने मला काही उत्तर दिले नाही. मग मी परत त्याला 2 दिवसांनी विचारले, पण त्याने मला उत्तर तर दिले नाही. हे डिव्होर्सचे पेपर माझ्या हातामध्ये दिले म्हणून शर्वरी खूप रडू लागते. मग तूच सांग की वहिनी मी काय करणार होते? त्यानंतर इकडे विक्रांत एकटाच घरी असतो तर ऋषिकेश दरवाजा वाजवतो. तेव्हा विक्रांत दरवाजा उघडतो तर ऋषिकेशला पाहून विचारतो की ऋषिकेश राव तुम्ही? तर ऋषिकेश म्हणतो. तेव्हा विक्रांत हा ऋषिकेशला बसायला सांगून आज असे अचानक कसे येणे केले असे विचारतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की थोडेसे बोलायचे होते म्हणून आलो. विक्रांत विचारतो की शर्वरी तुम्हाला काही बोलली का? तर ऋषिकेश म्हणतो की नाही, तोच प्रॉब्लेम आहे म्हणूनच विचारण्यासाठी आलो. शर्वरी अशी अचानक घरी निघून आली, मग तुमच्या दोघांमध्ये काही? तर विक्रांत म्हणतो की हो, भांडण झाले आणि आमच्या दोघांचे भांडण झाले असे सांगतो. तर इकडे शर्वरी खूप रडत जानकीला विचारते की वहिनी तूच सांग की मी आता काय करू ते? तेव्हा जानकी म्हणते की शर्वरी वंश तुम्ही अगोदर रडणं थांबवा आणि शांत व्हा. मला कळते की तुम्ही खूप हर्ट झाला आहात, परंतु जरा शांत डोक्याने विचार करा. विक्रांत भाऊजी तुमच्यावर किती प्रेम करतात, मग ते तुमचा विश्वासघात करतील हे मला नाही वाटत. तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल, आपण तो सॉल्व्ह करूया. तर शर्वरी म्हणते की कसला गैरसमज? अगं मी माझ्या डोळ्यांनी त्या रुपाली सोबत त्याला पाहिले आणि त्याने त्या रुपालीच्या नावावर 4 लाख रुपये ट्रान्सफर केले. मी तुला ते सर्व डिटेल्स सुद्धा दाखवले, तरी सुद्धा अजून काय हवं आहे? आणि या अगोदर सुद्धा मी त्याला 2-3 बायकांबरोबर. तर शर्वरी बोलायची बंद होते. तर जानकी विचारते की काय म्हटलात? तेव्हा शर्वरी म्हणते की स्वतःच्याच तोंडाने स्वतःची लक्तरं नाही सांगायची. तेव्हा जानकी म्हणते की नाही शर्वरी वंश तुम्ही काहीतरी म्हटलात. तर शर्वरी म्हणते की वहिनी प्लीज तू काही सांगू नको, मला माहिती आहे तुम्ही सर्वजण त्याचीच बाजू घेणार आहात, कारण तो चांगला जावई आहे, वाईट मीच आहे. तुम्ही सर्वजण मला बोलणार कारण मी सतत संशय घेते ना, पण माझ्याकडे सुद्धा प्रूफ आहेत की त्याच्या सर्व डॉक्युमेंटचे मी
प्रिंट्स काढून ठेवलेले आहे, तो माझ्याशी चुकीची वागला हे मी नक्की सिद्ध करेल. मी त्याच्यावर घेतलेला हा संशय चुकीचा नाही हे मी दाखवून देईल आणि मग त्याला डिव्होर्स देईल. तेव्हा जानकी म्हणते की तुम्ही असे काही करणार नाहीत, कोणी कोणाला डिव्होर्स सुद्धा नाही देणार. नाती इतकी कमकुवत वाटतात का तुम्हाला, इतकी झटक्यात तुटतील म्हणून आपण यातून तोडगा काढायचा हे तुम्हाला कळले का? यातून आपण सर्वांनी मिळून मार्ग काढायचा, तो पण एकत्र येऊन. आणि मी समजू शकते आता तुम्हाला खूप वाईट वाटेल कारण तुम्ही खूप दुखावलेले गेले आहात, पण नवरा बायकोच्या भांडणामध्ये डिव्होर्स हा पर्याय नसतो. आपण प्रयत्न करूयात आणि या सर्वांमध्ये शर्वरी माणसं तुम्ही एकट्या नाहीत, मी आहे तुमच्या सोबत. मग हे सर्व मी सॉल्व्ह करेल, तुम्ही फक्त स्ट्रॉंग राहा, असे खचून जाऊ नका. तर शर्वरी खूप रडत असते आणि ती जानकीला थँक्यू सो मच म्हणते. आणि वहिनी पण माझी एक रिक्वेस्ट आहे असे बोलून आपल्यामध्ये आता जे काही बोलणे झाले ते घरात कुणालाच कळता कामा नये. तेव्हा जानकी म्हणते की पण वंश. तर शर्वरी म्हणते की नाही वहिनी, तुम्हाला वचन दे. म्हणून शर्वरी आपला हात पुढे करते. तर जानकी तिच्या हातामध्ये हात देत म्हणते की ही गोष्ट कुणाला कळणार नाही, आपल्यातच राहील. आणि आता बाद झाले, रडायचे नाही, जस्ट बी स्ट्रॉंग, सर्व काही अगदी ठीक होईल. म्हणून ती शर्वरीला मिठीत घेऊन खूप रडत असते. तर तिला समजावते सुद्धा. तर ऐश्वर्याने हे सर्व चोरून बोलणे ऐकलेले असते आणि शर्वरी बद्दल ऐश्वर्याला सर्व काही समजते. ऐश्वर्या हे सर्व ऐकून मनात म्हणते की माय गॉड, खरंच काय संधी चालून आली समोर. वा ऐश्वर्या वा, ही संधी म्हणजे जबरदस्त असं सूत्र आहे. मग त्यासाठी डॅडाचे सूत्र वापरायला हवे. धमाका तर करायचा, परंतु बंदूक दुसऱ्याच्या खांद्यावर ठेवून. मग चल ऐश्वर्या चेक कर की बंदूक नेमकं कोणाच्या खांद्यावर ठेवायची आणि कशी चालवायची ते. त्यानंतर इकडे विक्रांत हा ऋषिकेशला म्हणत असतो की ते आता शक्य नाही आणि मला तुमच्या बरोबर या विषयावर आता बोलायचेच नाही. मी खरंच शर्वरीला खूप वैतागलेलो आहोत. तिने छोट्या छोट्या गोष्टीवरून ती माझ्यावर कायम संशय घेते. आतापर्यंत मी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, सगळ्या गोष्टी अगदी सबुरीने सुद्धा घेतल्या होत्या, पण आता यापुढे माझे पेशन्स संपलेले आहे. जे उत्तर तिला द्यायचे होते ते मी दिले. तर ऋषिकेश म्हणतो की आओ विक्रांतराव, तुम्ही समजून घ्या. तर विक्रांत ऐकायला तयारच नसतो आणि तुम्ही जर शर्वरीची बाजू घेऊन येथे वकिली करण्यासाठी आला असेल तर खरंच मला या विषयावर नाही बोलायचे. आणि ऐश्वर्या रूम मध्ये येते आणि हे मी काय ऐकले म्हणून खूप खुश होऊन नेमका आता बंदूक मी यासाठी कोणाच्या खांद्यावर ठेवू याचा विचार करत असताना आजी समोरून येते आणि मुद्दाम आरशासमोर येते आणि आजीलाही ऐकू जावे म्हणून ती बडबड करू लागते की ऐश्वर्या तुला समजले ना, कुणाला काही याबद्दल सांगायचे नाही म्हणून मुद्दाम ती बडबड करत असते. तर आजीला ते ऐकू येते आणि आजी लगेच ऐश्वर्याच्या रूम मध्ये येते आणि मुद्दाम बडबड ऐश्वर्या करत असते की कुणाला काही सांगायचे नाही, स्वतःकडेच ठेव आणि कुणाला काही सांगू नको. तर आजी म्हणते अगं आरशासमोर अशी एकटी उभी राहून असे बडबडायचे नसते, वेड लागते वेड. ऐश्वर्या म्हणते की आजी ऑलरेडी मला वेड तर लागलेलीच आहे, मी कसे सांगू काय सांगू तेच मला नाही कळत. तर आजी म्हणते की अगं मग मला सांग. तेव्हा ऐश्वर्या मुद्दा म्हणते की आजी जानकी वहिनीने मला एक गोष्ट सांगितली आणि ती मी कुणाला म्हणजे कुणाला सांगायची नाही, काही झाले तरी ती कुणाला सांगायची नाही. तेव्हा आजी म्हणते की काय जानकीने तुला हे सर्व सांगितले. तर ऐश्वर्या मुद्दाम खोटे बोलून हो बोलते. ऐश्वर्या म्हणते की हो, तीच गोष्ट अशी पोटात दडून ठेवून मला पूर्ण वेड लागले. तेव्हा आजी म्हणते की मग मला सांग तुझे हे वेड उतरेल नक्की काय झाले ते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आजी ते आणि परत म्हणते की नाही नको, तुम्हाला जर हे सांगितले आणि तुम्ही बाहेर जाऊन ते कुणाला सांगितले तर केवढा मोठा प्रॉब्लेम होईल, बापरे त्यापेक्षा नको नको. तेव्हा आजी म्हणते की अगं एक मिनिट आणि जवळून म्हणते की अगं मी कुणाला काही सांगत नाही. तर ऐश्वर्या म्हणते नक्की. तर आजी म्हणते की हो नक्की, तुम्ही कुणाला सांगणार तर नाही ना. तर आजी ही मोठ्याने ओरडते की सांगते की जाऊ. तेव्हा ऐश्वर्या आजीला खाली बसून म्हणते की आहो आजी सांगते खाली बसा. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की शर्वरीताई घरी आल्या. तर आजी विचारते की मग त्याचे काय. तर ऐश्वर्या म्हणते ती अशीच नाही आली, ती कायमची आली, म्हणजे येथे राहायला कायमची. आजी म्हणते की काय. तर ऐश्वर्या म्हणते की हो, विक्रांतने तिला डिव्होर्स पेपर्स दिले. घटस्फोट. तर आजीच्या पायाखालची जमीनच हादरते. आजी धक्क्याने म्हणते की काय आणि उठून उभी राहते. तर ऐश्वर्या म्हणते की आजी हळूच, मी आताच तुम्हाला म्हटले की कुणाला काही सांगायचे नाही म्हणून, आणि तुम्हीच जर अशा जोरात ओरडला तर सर्वांना कळेल की काय झाले ते, त्यामुळे तोंड बंदच ठेवायचे, सांगायचे नाही. आजी म्हणते की अगं माझ्या शरूचे असे काय झाले. तर ऐश्वर्या म्हणते की हो वाईट झाले. आजी म्हणते की असे होता कामा नये, त्यासाठी मला चौकशी मात्र केलीच पाहिजे. आणि ऐश्वर्याच्या अगदी मनासारखे होते म्हणून ऐश्वर्या खुश होते आणि मस्त सोप्यावर बसून काडी तर मी लावलीच, आता फक्त मस्त बसून मजा बघायची म्हणून स्वतःशी खूप खुश होऊन हसते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये नाना हे शर्वरीवर खूप ओरडत असतात. तर शर्वरी म्हणते की नाना इतके का ओरडतात. तर
नाना म्हणतात की अगं ओरडू नाही तर मग मी काय करू. तू आणि विक्रांतराव डिव्होर्स घेतात का. तेव्हा शर्वरी रागाने जानकीकडे पाहत असते आणि जानकीला ते ऐकून तर धक्काच बसतो. तेव्हा शर्वरी रागाने जानकीला म्हणते, एकच गोष्ट मी तुला तुझ्या पुरती ठेवायची सांगितली होती, ती सुद्धा तुला ठेवता नाही आली. तेव्हा जानकी म्हणते की शर्वरी वंश तुमचा काहीतरी गैरसमज होतो, मी कुणालाच काही सांगितले नाही. तर शर्वरी म्हणते की एक शब्द सुद्धा बोलू नकोस, माझी चूक आहे तर मी जगून तरी काय करू. म्हणून शर्वरी रूम मध्ये जाते आणि दरवाजा लावून घेते आणि वर जो फॅन लावलेला असतो तर त्याला आपली ओढणी बांधून ती फाशी घेण्याचा प्रयत्न करते. तेव्हा सारंग आणि ऋषिकेश दरवाजा तोडत असतात आणि दरवाजा तोडून ते आतमध्ये येतात. तर समोरचे ते दृश्य पाहून त्यांना तर धक्काच बसतो. घरातील सर्वजण खूपच घाबरतात आणि ऋषिकेश सारंग जोराने शरू असे ओरडतात. तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.